कोकणातला प्रसिद्ध मालवणी खाजा फक्त 50 रुपयाला इथे मिळते। एक 10 रुपयाला मिळायची आमच्या काही, पण आता 50 रुपये झाले। तर स्वस्तामध्ये पण पाहिजे तर हापूस आंबा कोकम सरबत इथे फक्त 10 रुपयाला मिळते। कॉटनमध्ये सगळं आहे, या रेंजमध्ये नाईटी आहे, ड्रेस फुल नाईट ड्रेस, याची प्राईस एवढी आहे पण। आणि खूप जणांना लहानपणी नक्कीच खाल्लं असेल ही वाळवी तर तुमच्याकडनं घेतलेलं, हे अतिशय सुंदर। पर्सनल केअर आणि ब्युटी केअरमध्ये आम्ही काम करतो, तर तुम्ही नक्की आमचे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स ट्राय करा, सगळेच केमिकल फ्री आहेत। 180 रुपये। लसूणचं पण आहे। एक गावची आठवण तुम्हाला येईल। डांगरपीठ वगैरे आपल्या ते गावचं असतं तेच ना। वाजलेले आहेत बरोबर 11:10 रात्रीचे आणि अजूनही जत्रा चालू आहे। मसाला आहे, जे आपण तुम्ही छोटी बॉटल घ्यायला गेलात तर ती 20 रुपयाला येते, 20-25 रुपयाला। आमच्याकडे 1 लिटरची 110ची बॉटल आहे, त्याच्यात 3 लिटर सरबत तयार होते। 13 डिसेंबर 2023 पर्यंतला। नमस्कार मित्रांनो, आणि परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आता आमची वर्षभराची जी काही आतुरता होती ती तुम्ही पाठी बघू शकता। आहे मालवणी महोत्सव, आणि गेल्या वर्षी पण आम्ही इथे आलेलो आणि खूप मस्त मजा आली। आणि जत्रेत जायला मला तर खूप आवडतं, आणि निवालासुद्धा, निवाच्या मम्मीलासुद्धा खूप आवडतं। आणि आता आलेलो आहोत आम्ही बँड्राची गव्हर्नमेंट कॉलनीची 2023ची मालवणी महोत्सव या जत्रेमध्ये। आणि आता आपण आज जाऊन बघूया की जत्रेमधली मजा आणि लहानपणीच्या आपल्या आठवणी ताज्या करूया। चला, एंड स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसेलच मागच्या वर्षीचा मालवणी महोत्सव। तेव्हा पण मी एक अपील केलेली की काही वस्तू यांच्याकडनं पण घ्या जमलं तर, कारण त्यांची एवढी परिस्थिती नसेल की आतमध्ये दुकान घ्यायचं, आतून पण घ्या आणि ह्यांना पण थोडंसं सपोर्ट करा। टिकलं तर मी पहिल्यांदा बघतो जिंदगीमध्ये। आणि लहान मुलांची खेळणी। तर आता वेळ आलेली आत जायची, आणि हा त्याचा मुख्य प्रवेशद्वार। हे पदाधिकारी आहेत माझ्या सहकारी शिवसेनेच्या उपविभाग संघटिका, परंतु खरोखरच साहेबांनी उंची लहान पण मूर्ती महान आहे, इतकं कर्तृत्ववान भाषण दिल्याबद्दल 2 शब्द। माझं नाव साक्षी पवार आणि आम्ही युनिविज मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करतो। आणि आमच्याकडे बरेच सेगमेंटमध्ये प्रोडक्ट्स आहेत, जसं की हेल्थ केअर, तुम्हाला कुठलाही आजार असेल त्यावर आम्ही 100% गॅरंटीड सोल्युशन्स देतो। आणि पर्सनल केअर आणि ब्युटी केअरमध्ये आम्ही काम करतो, तर तुम्ही नक्की आमचे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स ट्राय करा, सगळेच केमिकल फ्री आहेत आणि तुम्हाला नक्कीच आवडतील। थँक्यू सो मच। येस, आयुर्वेदिक, ऑर्गॅनिक आणि हर्बल कुठल्याही प्रकारचं केमिकल अजिबात नाही। एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवते सर, आमची टूथपेस्ट आहे, युनिफ्रेश टूथपेस्ट नाव आहे याचं। बाहेरच्या टूथपेस्टमध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे, तर बाहेरच्या टूथपेस्टमध्ये फेस येतो झालेले आता, आणि आम्ही पहिलाच जातो आहे। ॲक्च्युली माझ्या वाईफचं फेवरेट कंदी पेढे, तर बघूया आपण कंदी पेढे कसे काय, टेस्ट सेमच आहे का जत्रेतली। मॅडम आहे कंदी पेढे असे आपापले स्टॉल लावून आहेत, तर आपण पण त्यांच्यावर जाऊया। आणि कोइन्सिडन्स आमच्या शेजारी आणि आमच्या ओळखीचे आम्हाला भेटलेले आहेत, त्यांचाही स्टॉल आहे आणि कपड्याचा स्टॉल आहे, तर आपण पहिला तिथे जाऊया आणि बघूया की ते काय काय सेल करतायत। नमस्कार। लखनवी लॉंग हे काय आहे, अमल कॉटन लखनवीच आहे। लखनवीच आहे का? शॉर्ट आणि लॉंग टॉप, शॉर्ट आणि लॉंग आणि हे टॉप मॅक्सी वगैरे वगैरे पण आहे। फ्रॉक आहे। आता यांचे काय प्राइस एक असेल तरी? सगळ्यांची वेगवेगळी आहे प्राइस। 450 पण 400ला देते, अच्छा, हा हा 500 आहे, 450ला जाणार। अच्छा, सुद्धा म्हणजे मी टॉप पण आहे। 50 एक्स्ट्रा टाकून देते। अच्छा, मॅक्सीच वगैरे त्या मॅक्सी वगैरे सगळं आहे, मल कॉटनमध्ये सगळं आहे। या रेंजमध्ये नाईटी आहे, बारीवाल्या कॅटलॉग पीस नाईटी आहेत। याची काय प्राइस आहे? याची प्राइस एवढी आहे पण मी 550ला देते। अच्छा, तुम्हाला इथे डिस्काउंट पण मिळेल। ड्रेस फुल नाईट ड्रेस, याची प्राइस एवढी आहे पण मी 600ला देते। अच्छा, तुम्ही बघू शकता इथे ऑन प्राईस 790 आहे, पण आपल्याला 600पर्यंत तुम्हाला मिळेल। तर असं नक्की असं इकडे एकदा कधी आला तर नक्की एकदा व्हिजिट करा। किती तारखेपर्यंत आहे? 1 तारीखपासून आता 13 तारीख लास्ट। 13 तारीख लास्ट आहे। त्याच व्यतिरिक्त तुम्हाला इथे हँडमेड असे काही ज्वेलरीज बघायचे असतील, ब्रेसलेट्स आहे, तोरण वगैरे सगळं स्वतः बनवतो। अच्छा, स्वतः बनवलेलं आहे का तुम्ही? हां, अरे वा। ओके, कॉटन बीड्समध्ये आहे, जे कलर हवे तसं कस्टमाइज. अच्छा, तुम्ही कस्टमाइज पण बोलून देऊ शकता? वा वा, चांगलं चांगलं. कस्टमाइज
तर हे बाजूबाजूलाच आहे. तर कधी कपडे घ्यायला पण आलात तुम्ही तर नक्की इथे पण एकदा व्हिजिट करा, कारण हँडमेड गोष्टीला व्हॅल्यू खूप वेगळीच असते आणि मेहनत पण खूप मस्त. बघू शकता की पूर्णपणे ऑलमोस्ट खाली आहे, कारण लोकांना अजूनपर्यंत याची माहिती नाही आहे. तर इथे असे स्टॉल आहेत ज्याच्याकडून तुम्हाला लहानपणीच्या आठवणी ताज्या होतील. जसं तुम्ही भव्य ग्राहक पेठचा माझा व्हिडिओ बघितला असेल, त्याच्यामध्ये पण हे आहेत. तर कधी जर तुम्हाला लहानपणीच्या जर आठवणी पण ताज्या करायच्या असतील तर नक्की या. इथे एक चांगला मस्त स्टॉल आहे आणि ज्याच्यामध्ये मला जे आवडतं आणि खूप जणांना लहानपणी नक्कीच खाल्लं असेल, आता यूज केलेलं आहे देवगडचं. तर खूप आणि स्पेशली वाळवीसाठी तर खूप मस्तच होतं यांचा स्प्रे. मागच्या आम्ही मालवणी महोत्सवमध्ये घेतलेला, मागच्या टायमाला वाळवीचं तुमच्याकडनं घेतलेलं, हे अतिशय सुंदर, पूर्ण घरातली वाळवी गेली आमच्या. हेच लोकांना अपील करतो आहे की देवगडचं आम्ही यूज केलं आहे. साळवे बंधू यांचा निवाला आवडणारा आणि लहान मुलांना आवडण्यासाठी एक उपयुक्त असा स्टॉल आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की असं लहान मुलांची असे खेळणी, वेगवेगळे खेळण्याचा सुद्धा स्टॉल लागलेला आहे. जसं एक्झाम्पल बघू शकता इथे फोन्स वगैरे आहेत आणि भिंतीवर असं लागणारे अशा जर तुम्ही चिपकून रात्रीचं चांदण्या पण बघू शकता. आणि मेन अशी लहान मुलांची खेळणी जी गेलं. आता याची काय प्राईज आहे? 50 रुपये. एक 10 रुपयाला मिळायची आमच्या काही, पण आता 50 रुपये झाले. काळानुसारचं प्राईज नक्कीच वाढणार, पण अशा लहानपणीच्या आठवणी पण इथून मस्त होत आहेत. ही कशी आहे? नाही माहिती आहे, पण कशी त्याची प्राईस किती आहे? 180 रुपये. आतमध्ये अशी बसायलासुद्धा जागा आहे, आपण येऊन इथं आनंद घेऊ शकतो आपण. आणि जत्रा झाल्याच्या नंतर असं काही नॉनव्हेज खाण्यात काही वेगळीच मजा असते, त्याची चव पण वेगळीच असते. 180 रुपये प्लेट आहे. चवळा पाव आहे, चवळा प्लेट आहे, वजरी आहे. तर असे खाण्याचे खूप काही पदार्थ आहेत. तर मित्रांनो, खरंच सांगतो आहे की मटन किमा पावची टेस्ट अप्रतिम आहे इकडे आणि फक्त 30 रुपयाला मिळतं मटन किमा पाव, जो आत्ताच आम्ही खाल्ला आणि खूप अप्रतिम आहे. तर नक्की एकदा तुम्ही ट्राय करा. असं काय खाऊन खाऊन जर तुम्ही जमला असणार तर इथे एक थंड पेय म्हणजे मँगो आपण आता ट्राय करूया. निवा झाला. आणि जर लोणचं नाही बघितलं तर कसली जत्रा, तर इथे विविध प्रकारची लोणची आहेत. इवन कारल्याचं लोणचंसुद्धा दिसतं आहे. अंगरपीठ वगैरे पण प्रकार आहे. थालीपीठ आहे आणि माझं आवडतं असे वड्याचं पीठसुद्धा आहे तिकडे. तर बघू शकता तुम्ही. सगळ्यात पहिलं नाव दाखवतो कोकण, म्हणजे कोकणातलेच आहे ते. गावठी पोहे कसे ते 70 रुपये. गावठी पोहे चहामधून खाण्याची वेगळीच मजा आहे, आपल्या कोकणातलाच आहे. तर नक्की ते येऊन अशी काही खरेदी करा जे तुम्हाला कोकणात गेल्यासारखाच फील येईल. बघा आता तुम्हाला दाखवतो एक प्रकार घावण्याचं पीठ आहे. हे कसं आहे? पण इथे प्राईस दिली तीच आहे का? बघा तुम्हाला 45 रुपयाला मिळतं आहे. मालवणी वडापीठ हे माझं फेवरेट. कोंबडी वडे, कुळीत पीठसुद्धा आहे आणि मेन डांगर पीठसुद्धा आहे. तर आता शेंगदाण्याचे लाडू पण आहेत इथे आणि उत्तम प्रकारचे लाडू आहेत सगळं इथे. कोकणातला प्रसिद्ध मालवणी खाजा फक्त 50 रुपयाला इथे मिळतो आहे. तर हळूहळू लोकांना याची माहिती मिळत चालली आणि हळूहळू लोक आता यायला लागलेत. तर आपल्या मालवणचे तर वेगवेगळ्या प्रकारच्या अशा चटणी किंवा मसाल्याचे पदार्थसुद्धा आहेत इकडे. तुम्ही बघू शकता इथे लसूण चटणी आहे, तिखट मसाला आहे, शेंगदाणे चटणी आहे. त्याच्यानंतर हापूस आंबा, कोकम सरबत इथे फक्त 10 रुपयाला मिळते. चला, गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असेल राहुल कोकण फूड्स आणि यांना पण तुम्ही बघितलं असेल. हॅलो मॅडम. सरबत नैसर्गिक आहे. कोकम सरबत, आंबा सरबत, आवळा, पेरू, गुलाबमध्ये आम्ही गुलाबच्या पाकळ्या टाकून स्पेशली बनवतो. पाकळ्या म्हणजे थोडंसं. हो, हां. परत जिरा मसाला आहे, जे आपण तुम्ही छोटी बॉटल घ्यायला गेलात तर ती 20 रुपयाला येते, 20-25 रुपयाला. आमच्याकडे 1 लिटरची 110ची बॉटल आहे, त्याच्यात 3 लिटर सरबत तयार होतं आणि ते तुम्ही पाण्यात सोड्यात दोन्हीमध्ये यूज करू शकता. रोजचं पण रोजचं कसं आहे? 110. ही आपल्याकडे सगळी सरबत 110 रुपये आहेत. आणि एक आयुर्वेदिक पण असं खूप काही दुकान असं वाटतं मला, पाचक म्हणजे नाही ना, म्हणजे पोटासाठी एकदम चांगलं असेल ना, म्हणजे खाण्याच्या वस्तू. हे आहे का? हो, तर ही गोळी आहे, बघूया आपण ट्राय करूया. पाचक गोष्टी पण आहे तिकडे. तुम्ही कधी आलात ना तर हा इकडचा एंट्रीला तुम्ही जेव्हा राईट माराल तेव्हाच आपला स्टॉल आहे. तर इथे पण एकदा नक्की भेट द्या. या आलेले खरी जत्रा, लहान मुलांचे सगळे निवाचे फेवरेट. ये
50ला 2च चान्स. एका झटके में सगळे गिलास पडले पाहिजे. प्राइस काय पण भेटणार आहे. 5च्या 5 पडले तर 5 पडले कुछ भी लेके जा सकते भेटणार मला. कुछ भी ले सकते हो अपने मनपसंद का. हाँ आणि 50 रुपयाचे किती 50ला 2च चान्स. 2 चान्स. ॲक्च्युली व्हिडिओ थोडा मिस झाला. मी मस्तपैकी 4चे 4 पाडलेले. आता परत होईल की नाही माहीत नाही, पण लेट सी मिस इट. धन्नूपेक्षा जास्त बोललेले, पण तो व्हिडिओ रेकॉर्ड नाही झाला. तुम्ही बघू शकता वाजलेले आहेत बरोबर 11:10 रात्रीचे आणि अजूनही जत्रा चालू आहे. तर माझ्या मते 12 वाजेपर्यंत असं लोक बोलतात की 10 वाजेपर्यंत, असं नाही आहे. एक 11:30-12 वाजेपर्यंत, पण गर्दी खूप कमी झालेली आहे. पण आम्ही ॲक्च्युली जाता आता बोला थोडंसं हे पण टेस्ट करूया. ॲक्च्युली चटरपटर खाऊन आहे ना आम्हाला एवढी भूक नाही. नाही तर ती आपण मगाशी बघितला खिमा पाव, तिथेच आम्ही ॲक्च्युली एक चिकनची थाली घेणार होतो, पण एवढी भूक नाही आहे. परत एकदा आम्ही कधी आलो शनिवारी तर नक्की करू. तर बाय द वे मध्ये जसं मिळतं तसंच आहे. आणि बघूया काहीतरी अजून पण बायदा रोटी पण घ्यायचा विचार आहे. तर मित्रांनो आता खूप वेळ जवळजवळ 2 तास आम्ही फिरलो आणि खूप काही स्टॉल बघितले. तर खूप काय आपल्या कोकणातले पण आहेत, मराठी माणसाचेच स्टॉल आहेत. तर तुम्ही नक्की एकदा सपोर्ट करा. इकडे आल्याच्या नंतर थोडं खायला पण असं ॲक्च्युली जेवायच्या दृष्टीने आलात तरी चांगलं आहे, कारण खूप काय असे छोटे मोठे चटरपटर खाऊन ना तुम्हाला ही भूक निघून जाईल. तर इकडे आल्याच्या नंतर अशा जत्रेतल्या आठवणी आणि गावच्या सगळ्या आपल्या काही जत्रा असतात किंवा गावच्या ज्या लहानपणीच्या ज्या काही आठवणी असतात ह्यासुद्धा ताज्या होतात. तर हा एक व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न होता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पण शेअर करा. आणि याची तारीख मी तुम्हाला परत एकदा सांगतो की ही 1 डिसेंबरपासून ते 13 डिसेंबर 2023 पर्यंत लास्ट डेट आहे. तर नक्की या, लवकर या. बाय.